तिकडे वरी तटबंदी दिसते बघ ना, वरी वरी तिकडे तटबंदी दिसते. गाईडचा विषय असा झालाय, आम्ही गाईडची आई झोन फक्त बोर्डाने चाललोत पुढं. आता आम्हाला माहितच नाही आम्ही कुठं चाललोत. रस्ता चुकल्याने वाटतोय आम्हाला चक्क. उडी मारू का? उडी जाऊन सगळेच मग. ऐका ज्याच्यात शक्ती आहे लगेच सांगा, नसल तरी लगेच सांगा. ओय जर माघारी यायचं असलं तर मी नसतोय. माहित नाही अजून आम्हाला. 3 शिट्ट्या वाजवतो, 3 शिट्ट्या वाजवल्या तर समोर या, एकच वाजवली तर इथेच थांबा. कोण नको घेऊ कोणाचा. आणि असा हात फिरव, नाही दिसलं नाही शिट्टी ऐकवाली हात फिरव. अरे झेंडा फडकतो. तुझ्या बापाने समोर यायचं असेल तर झेंडा फिरव. समोर यायचं असेल तर झेंडा फिरव. मला तर मॅगी दिसली होती. मला फिक्स तिकडे जायचं ओंकार. मी काय म्हणतो ऐक ना, खायचं स्पॉट येतो डायरेक्ट त्या साईडनेच असेल. मी काय म्हणतो, अरे इथून डायरेक्ट वाट दिसते. ए जायचं सगळेच. चला ना, चला चला चला. मी काय म्हणतोय, येत आहे वाट आहे तिथं. आम्हाला फिक्स माहित नाही, माझं पण यायला लागू शकते. पॉसिबिलिटी सांगतोय आम्ही, पॉसिबिलिटी सांगतोय मी. दम्मा नाही डायरेक्ट बसून ये बर का. काहीच विषय असा झाला गाईज, फक्त बोर्डाच्या हिशोबाने चालवत आम्ही. आम्हाला माहित नाही रस्ता कुठं चालला काय नाही. एवढं वगैरे चढवत आता सगळं उतरायची वेळ आली परत. इथून 5 किलोमीटर दाखवलं होतं, म्हणजे मागून 2 किलोमीटर आधी दाखवलं होतं की मंदिर जवळ म्हणून, आणि आता 5 किलोमीटर मंदिर दाखवलंय. म्हणजे आम्हाला वाटतंय की आम्ही चुकलोत का बरोबर आहे का कळलं ना. एवढा चढलो आम्ही, आता परत उतरायला लागलो. थोडं सरळ उतार दिसायला लागला. तर होपफुली आम्ही बरोबर जागे जाऊ, कारण वापस यायचं म्हणलं ना इकडं लई अवघड होणार आहे. आणि हे रस्ता बघा ना कसा आहे, फक्त पाणी द्यायचा रस्ता भावा हे वाटतंय मला. डायरेक्ट घसरगुंडी गाईस, डायरेक्ट घसरगुंडी. इथं जर काही जर ह्याच्यावर जर दगड बिगडे नसते का घसरतच गेलो असतो बाई. काही चित्त्याप जर नसता ना लयच अवघड होणार आहे आता. त्यातल्या त्यात का नाही रस्ता बरोबर आहे का नाही, मला तर वाटते बरोबर आहे. कारण रस्त्याने दुसरा फाटाच फुटला नाही रे. जो रस्ता आम्ही जोडला ना त्याच रस्त्याने आम्ही सरळ लागलो, तर रस्त्याला फाटाच फुटला नाही. बघू आता, एकच रस्ता होता आणि ह्या रस्त्याला कसं बोर्ड पण दाखवले. आता इथं बोर्ड दाखवलंय एकदम बरोबर आहेत. आणि काहीच लोड नसतं दिसते आम्हाला, परफेक्ट बरोबर आहेत. छोटा धबधबा, प्युअर छोटा धबधबा. काहीच पाणी बघा. किती स्वच्छ पाणी गाईच. प्युअर गाईज, प्युअर. कसलं थंड पाणी आहे. प्युअर आहे गाईज, प्युअर वातावरण प्युअर आहे. रस्ता पण बरोबर दिसतोय. इकडून सिद्धराज पेटलेला आहे गाईज. काय तर झालाय विषय. गाईज आम्ही बरोबर दिसतोय गाईज. हरिश्चंद्रगडचा बोर्ड आहे यार, एकदम बरोबर आहे गाईज. काहीच लाव नाही. आता अशी मजा लागली ना गाईज, असं रक्त सळ पळायला लागलं डायरेक्ट. अजून 10 किलोमीटर जरी असलं असतं काहीच लोड नाही. आता एवढा कॉन्फिडन्स आलाय, कारण फक्त 800 मीटर वर आहे आता. फक्त 800 मीटर. फक्त मग 5 किलोमीटर लिहिलेलं म्हणून सांगत होतो तुम्ही. तेच तर 2 किलोमीटरचा दाखवला बोर्ड, एक परत 5 किलोमीटरचा दाखवला, आणि आता 800 मीटरचा दाखवला. म्हणजे तुम्ही सांगा आता बाई, आता एक ग्रुप मध्ये पोरं आले तर कॉन्फिडन्स असतो पुढे जायचं म्हणलं. फॅमिली सोबत आलं, कोण एकटा आलं ट्रेक करायला या टायमाला, कोणच नाही रस्त्याने, गाड फाटणार ना. एक तर रेंज नाही काय नाही. ठीक आहे आलोत आम्ही आता, बरोबर आहे एकदम बरोबर आहे. चाललो तुम्हाला काहीच 18% चार्जिंग आहे माझ्याकडे. तुम्हाला मी मंदिर दाखवणार काही, फिक्स मंदिर दाखवणार. बाकी मोबाईल स्विच ऑफ पड ना, काय लोड नाही. पण गाईज दर्शन घ्यायचं महाकालचं.
किल्ला दाखवतो तुम्हाला थोडा इथं थोडंसं थांबलोत आम्ही म्हणजे बिडी थांबलाय कसं काय माहिती कसं काय रे बिड्या कसं काय थांबला नाही तुमच्यासाठी थांबलो मी चला भाऊ. त्यांना घेऊन ये म्हणे अजून कोणी मागं आहे का थांब त्यांना घेऊन आम्ही काय निमती पाळा येवी हांडगी आहे गाडी इथली किती आता इथून तिकडे नको जायला ती इथली ना माहिती तेच जुनं वाटा निघाले म्हणून थांबलो ह्यांना इथे बोर्ड दिसते ते हरिश्चंद्रगडचं चल जा ना एवढी बी अनपण नाही बिड्या ती काय माहित नाही तुझं चल ए बिड्या चल मस्त असं भगवे झेंडे पण मारलेले रस्त्याने ते रस्ता चुकू नये असं आपले भगव्या रक्ताचे सगळे पाठी एक चुकली रे बाकी काय नाही बाकी सगळं बरोबर होतं आणि एक तर काही जेवढा मागे तुम्हाला सांगतो आम्ही अर्धा पाऊण तास जरी थांबलोत ना आम्ही त्यांची वाट बघत तरी यायचे नाहीत ते माहिती का इतने पिच्चे बरोबर असं लग रहा है मेरे को लग रहा है नहीं हे वातावरण गायचं वातावरण प्युअर वातावरण खोल वातावरण के दिल में पप्पी लय जोरात आलो पायाला असे 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 कशाला घुसले गाणं बसते काय आवाज नंतर म्हणते बी पण एकदम हे झालं रे गाईज वॉटरफॉल गाईज पाऊस पडायला पाहिजे होता फक्त असं धबधब नाही नको पाणी असलं असतं नाही तुम्ही चलता बियाला नसतं हवेच द्या हा खरं का काय आता मोबाईल असं धरून बी दुखायला लागला माझा तुम्हाला काही व्ह्यू बी नाही दाखवायला नवीन म्हणून आता आपण साइन ऑफ करतो काय साइन ऑफ डायरेक्ट आता पुढे भेटू डायरेक्ट अवघड जागी आपके लिए अभी के लिए बस इतना है जायचं बाकी मंदिर में जाने के बाद इकडे. देखेंगे त्या साईडला फायनली आपण या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत या मंदिराचा विषय कसा आहे 4 युग कलियुग सारखे द्रुपयुग सारखे द्वापर सतयुग त्रेता सतयुग द्वापरयुग आणि कलियुग या चार पैकी कलियुगच राहिलाय खांब बाकी बाकीचे ते विषय कसा आहे ते काळानुसार एक स्तंभ म्हणजे तो युग संपला तो पडायचा आता उरला फक्त कलियुग जर कलियुगचा जर स्तंभ पडला की समजा पृथ्वी नष्ट होणार शेवटचा स्तंभ आहे सगळे युग संपणार ही धरती संपणार असं तिकडे आहे पण बघा हे मंदिर आहे ते केली बाई आपण आलोच गॅस मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ आणि दर्शन घेऊ ओम नमः शिवाय ओम नमः महादेव हर हर महादेव हो का गाईज हे ते मंदिर तिथे 4 युगाचे स्तंभ आहेत ज्यातलं फक्त एक उरलाय कलियुगाचा त्या मंदिरासाठी आलो त्या मंदिरात दर्शन घ्यायला महाकाळची पिंड तुम्हाला दाखवतो मी द एम ऑफ द डे वन ऑफ द माय फेवरेट ह्याच्यासाठी चार्जिंग पिचं पण ठेवली याच्यासाठी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
ह्या मंदिरासाठी आलो तुम्ही युगाचे 4 युगात नावाला एक योग उरलाय कलियुग. ओके ते मंदिर ओके. इथं बघ हे असं हे असे दरवाजे लावायला केलेले म्हणजे कसं राजा महाराजांच्या टायमाला कसं ह्या पिंडीला असं सोन्याने ते सजवायचे ना त्यासाठी दरवाजे होते. ओके असं भारी. इकडं असं पुढून नदी वाहती तिकडल्या साईडला मेन महादेवाचं मंदिर आहे. इकडं असं मध्ये खोली इथून दाखवतो. तिकडे खोलीमध्ये गाइज खुशी का फायनली गाइज 15 किलोमीटर डोंगरावर चढून वापस तिथं 15 किलोमीटर फिरून खाली येणे. परत सुखा स्वरूपाने आम्ही खाली उतरलेलो आहोत. या निसर्गाचा आनंद घेत आम्ही डोंगर ट्रेक हा कम्प्लीट केलेला आहे. आमच्या पुढे दोघं गेलेले आम्ही मागे 3 चौघे आमच्या मागे आणखीन 7-8 बाकीची उरलेली सगळे आमच्या मागे पण आलोच गायचं आम्ही. हे जे खाली पोहोचल्याची खुशी आहे ना भाई. एवढं चाललोच आज एवढं चाललो जिथं असं पाय स्पर्श व्हायला जमिनीला तिथं पाय दुखतोय. भाई हे एवढं बुट ते नसताना आता एक 60-70 वर्षाची म्हातारी बाई होती बिना चिपलाची चालली होती तिनं नवऱ्यासोबत तिच्या. काय बोलायचं काय आपलं काय अवघड होणार आहे काय माहिती आता. अवघड पण झालं बाई फिरणं झाला. हरिश्चंद्रगड झाला बाई एकदम टॉप नॉच. काय सोडला ना बाई तिथं आंघोळ बी केली किल्ल्यावर. धबधब्याखाली डायरेक्ट हा एकदम रापचिक काम झालेलं काहीच सोड नाही. आता सगळ्यांच्या फोनांना रेंज वगैरे आलेली पोरांना फोन बी नाही यायला लागले. मला बी घरी बोलायचे माझा मोबाईल स्विच ऑफ आहे. हे आलोत गाली काहीच सोड नाही. आपण आलोत खाली आता एवढं सांगायचं होतं. मस्त चहा बी पितोत गाडीतून पडणारेच बाकीची यूज तर काम 25 हात बी दुखा लागला. आले की नीट निघणे गाडी झोपणे थांबवणे जेवणे टाऊन चिकन खाणे बस संपला विषय. कशाचाच काय ताण नाही गाईज निवांत. शेवटचं बघा शेवटचं डोंगर अरे बघा एवढ्या उतरताना माझा पाय एकदा मुर पडलाय जो आधीच मुर पडला होता त्यो. आणि त्याच्यात खाली आल्यावर एवढा जोश आला की ब्लॉक चालू केला डबल. ब्लॉक करतानाच पाय मुर पडला ते सांगायचं नव्हतं आता ठीक आहे. पण आलोत खाली आता हे खाली रोड दिसलाय गाईज निवास कसं वाटतं रोड बघून. ए बाई रोड आला काय आता काय ना बाई आता झालं बाई संपलं रे हरिश्चंद्र. निवास सकाळचं नावाच नाही गेलं काहीच थंडीमुळं चढावर गेल्यामुळे नाही का ते काय हो का भावांना हो का हे डोंगर चढले बरं का आम्ही. हे जे डोंगर दिसत का नाही ह्या डोंगरावर गेलोय आम्ही गेलोत. डोंगरावर पलीकडच्या डोंगरावर 2-3 डोंगर फिरलेत. 3 डोंगर फिरलेत 3. ह्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरावर इथून चालू झाला प्रवास फायनली गाईज. गाडी कुठे आहे बाई. साइन ऑफ.